नमस्कार. महाशिवरात्र हा भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. शंकराची उपासना जे लोक करतात त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि समस्त मानवजातीला स्थिरता सौख्य लाभावं म्हणून महाशिवरात्रीचं अनुष्ठान सांगितलेलं आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्याला त्रयोदशी किंवा चतुर्दशीच्या दरम्यान शिवरात्री येत असते, पण वर्षातल्या सर्व शिवरात्रींमध्ये श्रेष्ठ अशी ही शिवरात्र महाशिवरात्र म्हणून मानली जाते. आणि महाशिवरात्रीचं जे महात्म्य आहे ते शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याकडे 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणांमध्ये शिवपुराण हे पुराण अत्यंत महत्त्वाचं पुराण आहे. यामध्ये शंकराची उपासना कशी करावी याविषयी सगळी माहिती दिलेली आहे. यामध्ये शिवपुराणामध्ये तसंच स्कंद पुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंगांची स्थल महात्म्य दिलेली आहेत. भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग जी आहेत ती खूप महत्त्वाची सांगितलेली आहेत आणि त्याच्या सगळ्याच्या ठिकाणी उपासना शंकराची केली जाते. शंकराच्या पिंडीवरती दुग्धाभिषेक केला जातो, रसाभिषेक केला जातो. शिवरात्रीच्या दिवशीचं अनुष्ठान पहाटे उठून लवकर शंकराला अभिषेक करावा, पूजा करावी असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्या दिवशी उपवास म्हणजे आपली शरीराची शुद्धी, आणि ती शरीराची शुद्धी करत असताना बाह्य शुद्धी आपण स्नानानं करतो, तशी आंतरशुद्धी म्हणजे त्या दिवशी काही न खाणं किंवा उपवासाचे पदार्थ घेऊन आपला सगळा आहार नियंत्रित ठेवायचा. उपवासाच्या बाबतीत नियम असा आहे की आदल्या दिवशी शिवरात्रीच्या आदल्या दिवशी फलाहार करावा रात्री, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे आपलं अनुष्ठान करावं आणि शंकराची उपासना करावी, शंकराला अभिषेक पूजा करावी. मध्यान्ह पूजा पण सांगितलेली आहे. आपल्याकडे काशीला विश्वनाथाच्या मंदिरामध्ये पहाटेची पूजा जशी सांगितली आहे तशा पद्धतीनं पूजा केली जाते. दिवसभरामध्ये माध्यान्ह पूजा 12 वाजता दुपारी सांगितलेली आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला 6 वाजल्यापासून सूर्यास्ताची जी वेळ होती त्या वेळेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होईपर्यंत या काळामध्ये 5 यामपूजा सांगितलेल्या आहेत. आणि त्या 5 यामपूजा दर 3 तासाने म्हणजे संध्याकाळी 6 वाजताची एक यामपूजा होती, 9 वाजताची एक यामपूजा होती, 12 वाजता एक यामपूजा होती, पहाटे 3 वाजता एक यामपूजा होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता एक यामपूजा होती. अशा पद्धतीनं यामपूजा म्हणजे शंकराचे जे 3 तास आहेत त्याची उपासना सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये दुग्धाभिषेक, रसाभिषेक, रसाचा अभिषेक असे सगळे अभिषेक सांगितलेले आहेत. या पद्धतीनं अनुष्ठान पूजा करण्याची पद्धती आहे. शिव ही मनावर नियंत्रण मिळवणारी देवता सांगितलेली आहे. शिव म्हणजे कल्याण, आणि त्यामुळं मनुष्यानं आपल्या मोक्षप्राप्तीच्या मार्गातलं जे कल्याण आहे ते शिवरात्रीच्या निमित्तानं करून घ्यावं अशी सगळी संकल्पना आपल्याकडे सांगितलेली आहे. या पद्धतीनं शिवरात्रीचं अनुष्ठान केलं जातं. कराडला 12 ज्योतिर्लिंगांचा इतिहास आहे. 12 ज्योतिर्लिंग हटकेश्वर, कमळेश्वर, संगमेश्वर, पावकेश्वर अशी सगळी 12 ज्योतिर्लिंग सांगितलेली आहेत. कराडच्या भोवती नाही. तर या सगळ्या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी म्हणजे ज्याला काशी विश्वनाथ किंवा सौराष्ट्र सोमनाथाच्या ठिकाणी इतक्या लांबच्या ठिकाणी जाता येत नाही त्यांच्यासाठी कराड हे तीर्थक्षेत्र सांगितलंय. आणि कराडला मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये स्कंद पुराणामध्ये कराहटक महात्म्य जे येतं त्यामध्ये या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आलेला आहे. त्यांच्या सगळ्यांच्या त्या सगळ्या ज्योतिर्लिंगांना महत्त्व सांगितलेलं आहे. तसंच कृष्णा नदीच्या तीरावरती अष्टतीर्थ सांगितलेले आहेत. या अष्टतीर्थांच्या ठिकाणी स्नान केलं असता मुक्ती सांगितलेली आहे. अशा प्रकारचं महात्म्य असलं हे पावन तीर्थ आहे. आणि या पावन तीर्थावरती आपल्याला ही 12 ज्योतिर्लिंग सगळी पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी शिवरात्रीचा लोकांनी आनंद घ्यावा. शिवरात्र हा आपल्या शरीर, वांग, मन यांना शुद्ध करणारा असा सण आहे. आणि वर्षातला तसं बघायला गेलं तर हा अखेरचा क्षण म्हणजे आता आपल्या मराठी वर्षानुसार चैत्र महिन्यामध्ये पाडव्याला वर्ष सुरू होतं. तर या वर्षातला हा तसा मोठा सण म्हणून शिवरात्र याच्याकडे बघितलं जातं.
तर आपण सर्वच भारतीयांनी आणि सगळ्याच लोकांनी शिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा आणि शंकराचं दर्शन घ्यावं आणि शंकराचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत आणि आपल्याला बल, आरोग्य, सुख, शांती प्राप्त व्हावी. येणाऱ्या काळामध्ये कन्यागत महापर्व येणार आहे. त्या निमित्तानं देखील या ठिकाणी कराडच्या परिसरामध्ये होणाऱ्या ज्या सगळ्या उत्सवांच्या दृष्टिकोनातनं शिवरात्रीच्या यंदाच्या उत्सवाला फार महत्त्व प्राप्त होते. तर सर्वांनी स्नान पुण्य जमा करण्यासाठी शिवरात्रीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.